हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा तो आहे टर्न कोट. टर्न कोटचं काय मिनिंग आहे तर वन हू टर्न्स अगेन्स्ट अ प्रिव्हियस ॲफिलिएशन ऑर ॲलिगन्स. म्हणजेच काय, जो की स्वार्थासाठी पक्ष सोडतो त्याला काय म्हटलं जातं वन वर्डमध्ये, टर्न कोट. म्हणजे आधी कोणाच्या समोर काही बोलतो आणि नंतर दुसऱ्याचा पक्ष घेतो, म्हणजेच त्याचा जो आधी पक्ष घेतलेला आहे त्याचा जो सोडून देतो त्याला काय म्हटलं जातं, टर्न कोट असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या स्वार्थापोटी तो पक्ष सोडतो त्याला म्हटलं जातं टर्न कोट. सो टर्न कोट म्हणजे काय होते मराठीमध्ये, स्वार्था करता पक्ष सोडणारी व्यक्ती. तर सिनोनिम्स काय आहेत टर्न कोटचे? ट्रेटर, अपोस्टेट, बिट्रेयर, डिफेक्टर, डिसर्टर, जुडास, क्विझलिंग आणि सर्पेंट. तर हे आहेत सिनोनिम. परत एकदा तुम्हाला सांगून देते प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे. टर्न कोटचे जे सिनोनिम आहेत ते आहेत ट्रेटर, अपोस्टेट, बिट्रेयर, डिफेक्टर, सेरेटर, जुडास, क्विझलिंग आणि सर्पेंट. अँटोनिम्स काय आहेत? लॉयलिस्ट, पॅट्रियॉट, डिफेंडर आणि सपोर्टर. हे आहेत अँटोनिम्स टर्न कोटचे. आता आपण युजेस बघूया सेंटेन्समध्ये टर्न कोटला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो आय बिलीव्ह अवर ग्रेट काउन्सिलर बिफोर हिम वुड नेव्हर हॅव डिफेक्टेड अँड बिकम अ टर्न कोट. तर याचा अर्थ काय आहे या सेंटेन्सचा? माझा विश्वास आहे की त्यांच्या आधीचे आमचे महान नगरसेवक कधीही पक्षांतर करून पक्षांतर करणारे बनले नसेल, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये टर्न कोट असं यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्मूथर, SMOTHER, स्मूथर. याचं मिनिंग काय आहे? टू रिफ्रेन फ्रॉम ओपनली एक्सप्रेसिंग ऑर डिस्प्लेइंग, टू किल समवन बाय सफोकेटिंग. म्हणजे काय होते तर गुदमरवणे. स्मूथर म्हणजे काय होते? गुदमरवणे. किंवा दाबून टाकणे, श्वास कोंडून ठार मारणे सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा आवरणे. ओके. सो स्मूथर म्हणजे काय होते? गुदमरवणे, दाबून टाकणे, श्वास कोंडून ठार मारणे किंवा आवरणे. त्याचा मराठीमध्ये स्मूथरचं हे मिनिंग आहे. सिनोनिम्स बघूया स्मूथरचे काय आहे. ॲस्युएज, मेक लिटिल, इंटेन्स, स्टिफल, रिप्रेस, स्ट्रँगल, सप्रेस, मफल, रिस्ट्रेन आणि कन्सेल. तर हे आहेत त्याचे सिनोनिम स्मूथरचे. अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहे ॲक्सिलरेट, सेपरेट, अनफास्टन, एक्सपिडिएट आणि वेलकम. ओके. सो स्मूथर म्हणजे काय होते तर गुदमरवणे किंवा दाबून टाकणे सुद्धा होते, किंवा श्वास कोंडून ठार मारणे, हा त्याचा अर्थ आहे. आता बघूया आपण यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये स्मूथरला. प्लास्टिक टॉयज, सिगरेट लायटर्स अँड डेरिलिक्ट फिशिंग गिअर स्मूथर द कोरल रीफ्स अँड लिटर द आयलँड शोर्स. तर याचा अर्थ काय आहे की प्लास्टिक टॉयज, सिगरेट लायटर आणि मासेमारीचे जे जुने साहित्य आहे ते प्रवाळ खडकांना दबवून टाकतात. ओके. आणि बेटांच्या किनाऱ्यावर कचरा त्याच्यामुळे होतो. सो असा या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. कशाला? स्मूथरला. तर कशा करता? जे प्लास्टिक टॉयज आहे, सिगरेट लायटर्स आहे आणि जे मासेमारीचे जुने साहित्य आहे ते काय करतात? प्रवाळ खडकांना दाबून टाकतात. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ग्रोटेस्क. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? GROTESQUE, ग्रोटेस्क. याला प्रोनाउन्स करायचं GRO, ग्रो, आणि TESK, टेस्क. ग्रोटेस्क असं त्याला प्रोनाउन्स करायचं या वर्डला. ग्रोटेस्क म्हणजे काय आहे? कॉमिकली ऑर रिपल्सिव्हली, अगली ऑर डिसॉर्टेड, कॉझिंग फिअर ऑर टेरर. म्हणजेच काय होते की एखादी वस्तू, एखादी काही आहे, जसं आपण
हॉरर मूवीज वगैरे बघतो तर त्यामध्ये कसं असते, एखादा जम्पस्केअर येतो आणि तो खूप विचित्र असतो, तर जे विचित्र आहे त्याला काय म्हटलं जातं, ग्रोटेस्क असं म्हटलं जातं. जे दिसणारं काही पण विचित्र असतं त्याला म्हटलं जातं ग्रोटेस्क. ओके, सो ग्रोटेस्क म्हणजे काय होते, विचित्र किंवा ज्यात विचित्र कल्पना विलास आहे अशी कलाकृती, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, ग्रोटेस्क असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहेत, गनार्ड, मँगल्ड, म्युटिलेटेड, फ्रिकी, होमली, डिफॉर्म्ड, डिसऑर्टेड, अननॅचरल आणि बिझार. हे सिनोनिम्स आहेत ग्रोटेस्कचे. अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स काय आहे, अट्रॅक्टिव्ह, ब्युटियस, ब्युटिफुल आणि बोनी आणि कॉमिली. तर हे आहेत ग्रोटेस्कचे अँटोनिम्स. आणि ग्रोटेस्क म्हणजे काय होते, एकतर विचित्र किंवा ज्यात विचित्र कल्पनाविलास आहे अशी जी कलाकृती असते, जसं की कोणी कोणी मास्क बनवतात किंवा मास्क लावतात. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलंच आहे की हॉरर फिल्म्समध्ये ते तसे मेकअप करतात जे की विचित्र दिसलं पाहिजे म्हणून, त्याला काय म्हटलं जातं, ग्रोटेस्क असं म्हटलं जातं. मास्क पण बनवतात, जसं होळीमध्ये वगैरे वेगळे वेगळे टाईपचे मास्क बनवतात तसे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे प्रेम, PRIM, प्रेम. प्रेमचं काय मिनिंग आहे, शोईंग अ डिसलाईक ऑर एनिथिंग इम्प्रॉपर. म्हणजे जी कोणतीही अनुचित गोष्ट आहे त्याच्यावर काय करणे, त्याला नापसंती दर्शवणे, त्याला म्हटलं जातं प्रेम. प्रेम म्हणजे होते कोणत्याही अनुचित गोष्टीबद्दल नापसंती दर्शवणे म्हणजे होते प्रेम, PRIM, प्रेम. किंवा त्याला आपण हेही म्हणू शकतो की खूप व्यवस्थित ज्यांना पाहिजे असतं, खूप व्यवस्थित, त्याला सुद्धा प्रेम असं म्हटलं जातं. किंवा काटेकोर आणि अगदी योग्य, त्याला सुद्धा प्रेम असं म्हटलं जातं, PRIM. नेक्स्ट वर्ड आहे सोनेट, SONNET, सोनेट. सोनेट म्हणजे काय होते, 14 लाईन पोयम, म्हणजेच 14 चरणांची किंवा ओळींची जी कविता असते त्याला म्हटलं जातं सोनेट. सोनेट म्हणजे आहे 14 चरणांची किंवा ओळींची कविता म्हणजे सोनेट, SONNET, सोनेट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे मर्चेंडाइज. करेक्ट स्पेलिंग आहे मर्चेंडाइजची, ती आहे ऑप्शन डी, MERCHANDISE. मर्चेंडाइज म्हणजे काय होते, तर व्यापारी माल. ओके, मर्चेंडाइज म्हणजे होते व्यापारी माल किंवा खरेदी विक्रीचा माल, त्याला काय म्हटलं जातं, मर्चेंडाइज असं म्हटलं जातं. आणि स्पेलिंग काय आहे मर्चेंडाइजची, MERCHANDISE. नेक्स्ट वर्ड आहे बिझनेस, ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे बिझनेसची, BUSINESS. बिझनेस म्हणजे काय होते, तर व्यवसाय, धंदा किंवा व्यापार. बिझनेस म्हणजे होते व्यवसाय, धंदा किंवा व्यापार. ओके, आणि बिझनेसची स्पेलिंग आहे BUSINESS. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्सचं मिनिंग आहे इफ समवन्स डाऊन इन द डम्प्स दे आर डिप्रेस्ड. जर कोणी डाऊन इन द डम्प्स आहे म्हणजे ते काय आहे, डिप्रेस्ड आहे, खूप खूप निराश आहे, किंवा त्याला म्हणू शकतो आपण किंवा खूप दुःखी आहे, त्याला म्हटलं जातं डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्स म्हणजे खूप निराश किंवा खूप
दुःखी, याचा अर्थ आहे डाऊन इन द डम्प्स. एखादा व्यक्ती जो की डिप्रेस्ड आहे म्हणजे काय आहे, खूप दुःखी आहे, खूप निराश आहे, म्हणजे तो काय आहे, डाऊन इन द डम्प्स आहे. नेक्स्ट आहे डाऊन द ड्रेन. डाऊन द ड्रेनचं मिनिंग आहे इफ समथिंग गोज डाऊन द ड्रेन, स्पेशली मनी और वर्क, इट इज वेस्टेड और प्रोड्युसेस नो रिझल्ट. म्हणजेच काय, वाया जाणे. जर एखादी गोष्ट, इफ समथिंग गोज डाऊन द ड्रेन, एखादी गोष्ट जर डाऊन द ड्रेन आहे म्हणजे स्पेशली आहे मनी किंवा वर्क, पैसा किंवा काही काम केलेलं ज्याच्यामुळे काही रिझल्टच मिळत नाही, तर म्हणजे ते तो पैसा आणि ते काम काय झालेलं आहे, वाया गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर डाऊन द ड्रेन म्हणजे काय होते, वाया जाणे, वाया जाणे. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलेला डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्स म्हणजे होतं खूप निराश किंवा खूप दुःखी. सेकंड आपण पाहिलेलं डाऊन द ड्रेन म्हणजे वाया जाणे, ते काम असो किंवा पैसा असो किंवा कोणती पण गोष्ट असो ज्याच्यामुळे काही रिझल्टच मिळत नाही, त्याला काय म्हटलं जातं, डाऊन द ड्रेन म्हणजे वाया जाणे. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आपण बघितलेला मर्चंडाइज. मर्चंडाइजची स्पेलिंग आहे MERCHANDISE आणि त्याचा अर्थ काय होतो, व्यापारी माल किंवा खरेदी विक्रीचा जो माल असतो त्याला म्हटलं जातं मर्चंडाइज. नेक्स्ट बिझनेस. बिझनेस म्हणजे होते व्यवसाय, धंदा किंवा व्यापार आणि बिझनेसची स्पेलिंग आहे BUSINESS. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं प्रिम. प्रिम म्हणजे होते की कोणत्याही अनुचित गोष्टीबद्दल नापसंती जे दर्शवते त्याला म्हटलं जातं प्रिम. त्याचा एक अर्थ हाही होतो की खूप व्यवस्थित किंवा काटेकोर आणि अगदी योग्य जे आहे त्याला सुद्धा प्रिम असं म्हटलं जातं. सोनेट म्हणजे होते 14 चरणांची ओळींची कविता. फर्स्ट वर्ड आपण पाहिलेला टर्नकोट. टर्नकोट म्हणजे काय होते की स्वार्थाकरिता जो पक्ष सोडतो किंवा पक्ष बदलतो त्याला म्हटलं जातं टर्नकोट. स्मूथर म्हणजे होते गुदमरवणे, दाबून टाकणे किंवा श्वास कोंडून ठार मारणे, याला स्मूथर असं म्हटलं जातं. आणि लास्ट आपण पाहिलेलं होतं ग्रोटेस्क. ग्रोटेस्क म्हणजे होते एकतर विचित्र किंवा ज्यात विचित्र कल्पना विलास आहे अशी कलाकृती जी आहे, ते मास्क असू शकते, मेकअप असू शकतं, काही पण असू शकतं, त्याला काय म्हटलं जातं, ग्रोटेस्क. सो याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मिनिंग्स नोट डाऊन करत चला, त्यामुळे तुम्हाला एक्झामच्या टाइमला एकदा वाचून घ्यायला इझी पडेल. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.